नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्रीमध्ये. काही मुली जन्माला येतात स्वप्नांसाठी, मोठं काहीतरी करण्यासाठी, पण आयुष्य नेहमी त्यांच्या स्वप्नासारखं नसतं. ही कथा आहे आर्याची. एक अशी मुलगी जी स्वप्नानं भरलेली होती, पण तिचं आयुष्य संघर्ष, वेदना आणि अन्यायानं वेढलेलं होतं. तरीही ती हरली नाही. ती पडली, तुटली, पण पुन्हा उभी राहिली. ही फक्त एक कथा नाही, ही आहे एका मुलीच्या पुनर्जन्माची कहाणी. चला सुरुवात करूया आजच्या आर्याच्या प्रवासाची. काही मुलींच्या डोळ्यात फक्त स्वप्न नसतात, तर एक संपूर्ण आकाश दडलेलं असतं. आजची कथा आहे आर्याची. आर्या एक साधी मुलगी, पण तिची स्वप्न साधी नव्हती. लहानपणापासूनच ती खूप हुशार होती, शांत, समजूतदार, पण आतून खूप जिद्दी. तिच्या डोळ्यात नेहमी एक चमक असायची, जणू काही ती स्वतःशीच एक वचन दिल्यासारखी, मी काहीतरी मोठं करणार. शाळेत ती नेहमी पहिली यायची. शिक्षक तिचं कौतुक करत थांबत नव्हते. एकदा वर्गात शिक्षकांनी तिच्याकडं पाहून म्हटलं, आर्या, तू फक्त अभ्यासात नाही तर आयुष्यातही खूप पुढे जाणार आहेस. सगळे टाळ्या वाजवत होते, पण त्या टाळ्यामागे लपलेली एक गोष्ट कोणालाच दिसत नव्हती. आर्याचं घर एक छोटंसं जुनं घर, जिथे स्वप्नांपेक्षा जबाबदाऱ्या जास्त होत्या. वडील दिवसभर उन्हात काम करायचे. आई लोकांच्या घरात भांडी घासायची. रोज संध्याकाळी घरात एकच चर्चा व्हायची, आता आर्याचं लग्न करून टाकायचं. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत की तिला पुढे शिकवू. आर्या सगळं ऐकत असायची. कधी कधी ती कोपऱ्यात बसून शांतपणे रडायची, कोणालाही न दिसता. स्वप्न बघणं चुकीचं आहे का, की मोठं होण्याची इच्छा करणं पाप आहे? ती आरशासमोर उभी राहून स्वतःलाच विचारायची, माझी स्वप्न एवढी स्वस्त आहेत का? पण त्या सगळ्या अडचणीमध्येही ती हार मानायला तयार नव्हती. रात्री सगळे झोपल्यानंतर ती दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करायची. डोळ्यात अश्रू असायचे, पण हातात पुस्तकं. कारण तिला माहिती होतं, जर तिनं हार मानली तर तिची स्वप्न कायमचीच मरतील. पण आयुष्याला तिच्यासाठी काहीतरी वेगळंच मंजूर होतं. काही निर्णय आपण घेत नाही, ते आपल्यासाठी घेतले जातात आणि कधीकधी ते निर्णय आयुष्य बदलवून टाकतात. वयाच्या फक्त 18व्या वर्षी आर्याच्या आयुष्यात तो दिवस आला, ज्याची तिला भीती होती. तिचं लग्न ठरलं आणि काही दिवसातच ती नव्या घरात गेली. ती आरशात स्वतःकडे पाहत होती. लाल साडी, हातात बांगड्या, कपाळावर कुंकू, सगळं काही परिपूर्ण दिसत होतं. पण तिच्या डोळ्यात आनंद नव्हता. फक्त एक प्रश्न होता, हेच का माझं आयुष्य? ती अजून स्वतःला ओळखायलाही तयार नव्हती आणि तिला एका अनोळखी नात्यात ढकललं गेलं होतं. एक अनोळखी घर, अनोळखी माणसं आणि एक अनोळखं आयुष्य. सुरुवातीचे काही दिवस तिनं स्वतःला समजवलं, कदाचित सगळं ठीक होईल, थोडा वेळ लागेल. ती प्रयत्न करत होती सगळ्यांना खुश ठेवण्याचा, पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. तुला काही येत नाही, तुला काही होणार नाही, तुझं काहीही होणार नाही, तुझ्या आईबापानं काय दिलं आहे, हे शब्द दररोज तिच्या कानावर पडायचे. तिचा नवरा नेहमी रागात असायचा. लहान सहान गोष्टीवरून तिच्यावर ओरडायचा, कधीकधी अपमानही करायचा. सासऱ्यांकडून सतत टोमणे, आमच्या घरात असं चालत नाही, तुझ्यासारख्या मुलीला आम्ही का आणलं? आर्या शांत उभी राहायची, ना उत्तर द्यायची ना विरोध करायची, फक्त डोळ्यात साचलेले अश्रू असायची. ती प्रत्येक दिवशी थोडी थोडी तुटत होती. रात्री सगळे झोपल्यावर ती एकटीच बसायची, हातात तिचं जुनं पुस्तक, ज्यात अजूनही तिची स्वप्न जिवंत होती. पण आता त्या स्वप्नावर वास्तवाचं ओझं पडलं होतं. ती स्वतःलाच विचारायची, हीच का ती दुनिया जी मला मिळाली? मी इतकी चुकीची आहे का? तिचं हसू हरवत चाललं होतं. तिचा आत्मविश्वास तुटत होता आणि तिचं आयुष्य हळूहळू एका अंधारात हरवत होतं. पण हा अंधार अजून गडद होणार होता. कधीकधी आपल्याला सर्वात जास्त गरज असते आपल्याच लोकांची, पण जेव्हा तेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत, तेव्हा माणूस खरंच एकटा पडतो. आर्या आता पूर्णपणे तुटायला लागली होती. दररोजचा अपमान, दररोजचे टोमणे तिला आतून संपवत होते. एक दिवस तिनं धाडस केलं. आपल्या आईवडिलांना सगळं सांगितलं. तिच्या आवाजात भीती होती, डोळ्यात अश्रू होते. आई, मला इथे खूप त्रास होतो.
मी खूप प्रयत्न करते पण काहीच ठीक होत नाही. फोनच्या दुसऱ्या बाजूनं उत्तर आलं, थोडं सहन कर, सगळं ठीक होईल. लग्न झालंय, आता तिथेच राहायचं. त्या शब्दाने तिच्या मनाला शेवटचा आधारही तुटला. सहन कर, सहन कर, सहन कर. ती फोन ठेवते आणि शांत बसते. ना रडू येतं ना आवाज निघतो. नेमकं किती सहन करायचा, तो प्रश्न आता तिच्या मनात रोज घुमायला लागला होता. दिवसेंदिवस तिचं आयुष्य अजूनच कठीण होत गेलं. घरात अपमान, मनात वेदना आणि कुठेही आधार नाही. ती आता हसायचीही नाही. ज्या मुलीच्या हसण्याने घर उजळायचं, आज तीच मुलगी शांत आणि हरवलेली झाली होती. तिचं स्वप्न, जी कधी तिची ताकद होती, आता हळूहळू मरत होती. कारण स्वप्न जिवंत राहण्यासाठी फक्त आशा नाही तर साथही लागतो. रात्री ती छताकडे बघत पडायची, डोळ्यात पाणी, मनात हजारो प्रश्न. माझं कोणीच ऐकणार नाही का? मी असंच आयुष्य जगायचं का? माझं काहीच बदलणार नाही का? ती आता स्वतःलाच हरवत चालली होती. पण आयुष्य कधी कधी सगळं संपल्यासारखं वाटत असताना एक नवी सुरुवात देते. कधी कधी आयुष्य असं पूर्ण अंधारात गेल्यासारखं वाटतं, पण अगदी त्या क्षणी कोणीतरी येतं, सगळं बदलून जातं. एक दिवस आर्यावर रस्त्यावर चालली होती. डोळ्याखाली मनात हजारो विचार. आजूबाजूचं तिला काहीच जाणवत नव्हतं. अचानक दुरून तिला आवाज आला, आर्या. ती थोडी थांबती, हळूच मागे वळती आणि तिच्यासमोर उभी होती तिची शाळेतली जिवलग मैत्रिणी साक्षी. साक्षीनं तिला पाहिलं आणि काही क्षण ती काही बोलूच शकली नाही. कारण तिच्यासमोर उभी असलेली आर्या ती पूर्वीसारखी दिसत नव्हती. साक्षी म्हणाली, आर्या, तू इतकी बदलली कशी? तो प्रश्न ऐकताच आर्याच्या डोळ्यातले अश्रू आता थांबवू शकले नाहीत. त्या दिवशी रस्त्याच्या कडेला उभं राहून आर्यानं सगळं सांगितलं. तिचं लग्न, तिचा त्रास, तिचं तुटलेलं मन. ती बोलत होती आणि प्रत्येक शब्दासोबत ती हलकी होत होती. मी खूप प्रयत्न केला आहे साक्षी, पण मी थकले, मी खूप थकली आहे. साक्षी शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. ती पुढे आली आणि तिनं आर्याचा हात घट्ट पकडला. तू कुमकुवत नाहीस, तू अजूनही तीच आर्या आहेस. फक्त तुला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. त्या शब्दांनी आर्याच्या मनात काहीतरी हललं. ज्या मुलीला आजवर फक्त सहन कर असं ऐकायला मिळालं होतं, आज पहिल्यांदाच कोणीतरी तिला म्हणत होतं, लढ. कधी कधी फक्त एक व्यक्ती आपल्याला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते. आर्या साक्षीकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण आता त्यात एक नवी चमक होती. ती हळूच म्हणते, मी खरंच बदलू शकते का? साक्षी हसते आणि म्हणते, तू बदलणार नाहीस आर्या, तू पुन्हा स्वतःला शोधणार आहेस. आणि त्या दिवसापासून आर्याच्या आयुष्यात एक नवी सुरुवात झाली. भीती प्रत्येकाच्या मनात असते, पण धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढं जाणं. त्या दिवशी आर्या घरी परतली, पण आज काहीतरी वेगळं होतं. तिचं मन अजूनही घाबरलेलं होतं. डोळ्यात अजूनही भीती होती, पण त्या भीतीसोबत एक नवीन भावना जन्माला आली होती, ती म्हणजे हिंमत. आजवर तिनं जे काही ऐकलं होतं, सहन कर, गप्प बस, ते सगळं आज पहिल्यांदा तिला चुकीचं वाटायला लागलं होतं. कारण आज कोणीतरी तिला सांगितलं होतं, लढ. ती आरशासमोर उभी राहिली. काही क्षण स्वतःकडे पाहत राहिली. मी खरंच इतकी कुमकुवत आहे का? नाही, मी कुमकुवत नाही. मी फक्त खूप दिवसापासून गप्प झाली आहे. त्या रात्री तिने एक निर्णय घेतला, तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय. आता पुरे, मी आता अन्याय सहन करणार नाही. दुसऱ्या दिवशी साक्षी तिच्यासोबत होती. तिचा हात धरून तिला ताकद देत ते दोघी कोर्टाच्या पायऱ्यावर उभ्या होत्या. आर्याचं हृदय जोरात धडधडत होतं, हात थरथरत होते. हा फक्त एक कागद नव्हता, हा तिच्या नव्या आयुष्याचा पहिला पाऊल होता. तिनं पेन हातात घेतलं, एक खोल श्वास घेतला आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्या क्षणी ती घाबरलेली मुलगी नव्हती, ती होती स्वतःसाठी उभी राहणारी एक स्त्री. कधीकधी एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो, पण या निर्णयाची किंमत अजून द्यायची होती आर्याला. समाज नेहमी प्रश्न विचारतो, पण उत्तर ऐकायला तो कधीच तयार नसतो. आर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि जणू काही वादळच उठलं. सगळीकडे चर्चा सुरू झाली. शेजारी, नातेवाईक, ओळखीचे, सगळ्यांकडे एकच विषय,
आर्या आणि तिचा घटस्फोट. तिच्यात काहीतरी चूक असेल. लग्न टिकवता आलं नाही तिला. आता परत कोण स्वीकारेल तिला? चूक टिकवता आलं नाही, कोण स्वीकारेल हे शब्द कार्याच्या कानावर सतत पडत होते. पण यावेळी ती आधीसारखी तुटत नव्हती, कारण ती आता एकटी नव्हती. त्या कठीण काळात ती गर्भवती होती. तिच्या आयुष्यात एक नवीन जीव येणार होता आणि त्याच विचाराने तिला अजून ताकद मिळाली होती. ती आता फक्त स्वतःसाठी नाही तर तिच्या बाळासाठीही लढत होती. पण समाज थांबला नाही. प्रश्न, आरोप, टोमणे हे सगळं सुरूच होतं. एक दिवस काही लोकांनी तिला थेट प्रश्न विचारले. का केलंस असं? तुला घर सांभाळता आलं नाही का? तुझ्यातच काहीतरी कमी असेल. आर्या काही क्षण शांत उभी राहिली. सगळे तिच्याकडे पाहत होते, जणू तिच्याकडून उत्तराची वाट पाहत असत. आणि मग पहिल्यांदाच ती बोलली, प्रश्न मला नाही, त्या लोकांना विचारा ना, ज्यांनी मला जगू दिलं नाही. त्या एका वाक्याने सगळे गप्प झाले. पहिल्यांदाच कोणीतरी समाजाच्या प्रश्नांना उत्तर दिलं होतं. ती आता तीच आर्या नव्हती जी सगळं सहन करत होती. ती झाली होती स्वतःसाठी उभी राहणारी, अन्यायाला उत्तर देणारी. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, होता फक्त आत्मविश्वास. पण अजून खरी लढाई बाकी होती. काही लढाया आपल्या एकट्यानेच लढाव्या लागतात, पण कधीकधी एक व्यक्ती सोबत असली तर ती लढाई जिंकणं शक्य होतं. साक्षी, तिनं आर्याची साथ कधीच सोडली नाही. जेव्हा सगळे दूर गेले तेव्हा तीच एकटी तिच्यासोबत उभी राहिली. तू अजूनही संपली नाहीस आर्या, तुझं आयुष्य अजून सुरू आहे. साक्षीनं तिला पुन्हा उभं राहायला शिकवलं. तिच्यासाठी कॉलेजमध्ये पुन्हा प्रवेश मिळवून दिला. पहिल्या दिवशी आर्या कॉलेजच्या गेटसमोर उभी होती, हातात पुस्तकं, डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही घेऊन. ही ती जागा होती जिथून तिचं स्वप्न कधी तुटली होती. पण आज ती पुन्हा त्याच ठिकाणी उभी होती. एकीकडे कोर्ट केस, तारखेच्या मागे तारखा, प्रश्न, ताण, मानसिक तणाव आणि दुसरीकडे शिक्षण, अभ्यास, परीक्षा, प्रोजेक्ट. आणि त्यातच तिच्या आयुष्यात आली एक छोटीशी गोडशी मुलगी. त्या छोट्याशा जीवाला हातात घेताच आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. ही फक्त माझी मुलगी नाही, ही माझी ताकद आहे. त्या दिवसापासून ती एकटी नव्हती. ती आता 2 जगांसाठी जगत होती. रात्रभर ती अभ्यास करायची, डोळे थकलेले पण मन मात्र ठाम तिचं. दिवसभर ती संघर्ष करायची, कोर्ट, घर, कॉलेज फिरायची. पुस्तकं, कोर्ट, बाळाचं रडणं, अश्रू, पुन्हा उभं राहणं, हे सगळं सोपं नव्हतं. कधी कधी ती खूप थकायची, मन हार मानायला तयार व्हायचं. पण जेव्हा ती तिच्या मुलीकडे पाहायची तिला पुन्हा ताकद मिळायची. मी थांबू शकत नाही, माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी. संघर्ष तिच्या आयुष्याचा भाग झाला होता, पण हार नाही. ती पडली, ती रडली, पण प्रत्येक वेळी ती पुन्हा उभी राहिली. कारण आता ती फक्त जगत नव्हती, ती स्वतःला पुन्हा घडवत होती. काही लढाया लांब असतात, खूप थकवणाऱ्या, खूप वेदनादायक. 3 वर्ष आर्या लढत होती. कोर्टाच्या तारखा, अभ्यास, मुलीची जबाबदारी. प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा घेऊन येत होता. कधी कधी तिला वाटायचं ही लढाई कधी संपणार आहे. आणि मग तो दिवस आला. कोर्टात शांतता होती. हवा जड वाटत होती. आर्याचे हृदय जोरजोरात धडधडत होतं. जजचा आवाज घुमला, तुझा घटस्फोट मंजूर केला जातो. त्या एका वाक्याने 3 वर्षाची वेदना एका क्षणात डोळ्यातून वाहू लागली. आर्या काही क्षण शांत उभी राहिली, जणू तिला विश्वासच बसत नव्हता. आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू वेगळे होते. दुःखाचे नाही, हरल्याचे नाही, हे होते मुक्तीचे अश्रू. त्या दिवशी ती पहिल्यांदाच स्वतःसाठी रडली. ती बाहेर आली, आकाशाकडे पाहिलं, एक खोल श्वास घेतला. ती हलकी झाली होती, जणू काही वर्षापासून तिच्यावर असलेलं ओझं आज उतरलं होतं. मी मोकळी झाली. हा शेवट नव्हता, हा तिच्या नव्या आयुष्याचा आरंभ होता. ती तिच्या मुलीकडे पाहते, तिच्या चेहऱ्यावर एक शांत हसू येते. आता ती फक्त जगणार नव्हती, ती आता आयुष्य घडवणार होती. कधी कधी एक शेवटच नवीन सुरुवात बनतो. त्या दिवशी कोर्टातून बाहेर पडताना आर्या फक्त मोकळी झाली नव्हती, ती तयार झाली होती नवीन आयुष्य सुरू करायला. काही दिवसांनी तिने एक मोठं पाऊल उचललं. ती एका मोठ्या कंपनीच्या ऑफिससमोर उभी होती. हातात फाईल, डोळ्यात आत्मविश्वास.
हीच ती आर्या होती जी कधी स्वतःवर शंका घेत होती, पण आज ती तयार झाली होती स्वतःला सिद्ध करायला. तिनं नोकरीसाठी अर्ज केला, इंटरव्ह्यू दिला आणि तिला नोकरी मिळाली. तो तिच्या आयुष्यातला आणखी एक मोठा दिवस होता. पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये ती थोडी घाबरलेली होती, पण तिच्या डोळ्यात आता भीतीपेक्षा जास्त आत्मविश्वास होता. ती मनापासून काम करू लागली. तिची मेहनत, तिची प्रामाणिकता आणि तिचं टॅलेंट हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं. ती फक्त काम करत नव्हती, ती स्वतःचं भविष्य घडवत होती. काही महिन्यातच ती सगळ्यांची आवडती बनली. आर्या खूप डेडिकेटेड आहे. तिच्यासारखी मेहनत क्वचितच कोणी करतो. पण ती हे सगळं फक्त स्वतःसाठी करत नव्हती. ती घरी परतल्यावर तिच्या छोट्याशा मुलीकडे पाहायची आणि हसत म्हणायची, हे सगळं तुझ्यासाठी आहे. ती आता एकटी नव्हती, ती एक आई होती आणि आईसाठी तिचं मूलच सर्वात मोठी ताकद असते. आता तिचं आयुष्य फक्त चालत नव्हतं, ते पुढं धावत होतं. ज्यांना कधी कमी समजलं जातं तेच लोक एक दिवस इतिहास लिहितात. काही वर्ष अखंड मेहनत, न थांबणारा संघर्ष आणि स्वतःवरचा अटळ विश्वास यामुळे आर्याने एकही दिवस वाया घालवला नाही. ती प्रत्येक संधी पकडत गेली, प्रत्येक अपयशातून शिकत गेली. ती फक्त काम करत नव्हती, ती स्वतःला घडवत होती. आणि मग तो दिवस आला. मोठं ऑफिस, मीटिंग रूम, सगळे सिनियर अधिकारी बसलेले. घोषणा झाली, वी आर प्राऊड टू अनाऊन्स आर्या ॲज द न्यू CEO. सगळ्या खोलीत टाळ्यांचा कडकडाट झाला. आर्या काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. हीच तीच मुलगी होती जिला कधी सांगितलं होतं, तुझं काहीही होणार नाही. पण आज तीच मुली हजारो लोकांचं नेतृत्व करत होती, निर्णय घेत होती, लोकांसाठी प्रेरणा बनली होती. ती स्टेजवर उभी राहिली, माईक हातात घेतला आणि म्हणाली, हा प्रवास सोपा नव्हता, पण एक गोष्ट कधीच सोडली नाही, ते म्हणजे माझ्या स्वतःवरचा विश्वास. ती खाली पाहते. पहिल्या रांगेत तिची छोटी मुलगी बसलेली असते. ती हसते. आज मी इथे आहे, फक्त माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी. त्या क्षणी आर्या फक्त CEO नव्हती, ती होती एक आई, एक लढवय्या आणि एक जिवंत प्रेरणा. ज्यांनी कधी तिच्यावर शंका घेतली, आज तेच तिच्याकडे आदराने पाहत होते. काही कथा शेवटी संपत नाही, त्या पुढच्या पिढीच्या हातात पुन्हा सुरू होतात. आर्या आज यशस्वी होती, मजबूत होती आणि सर्वात महत्त्वाचं, ती आता आनंदी होती. एका संध्याकाळी ती तिच्या मुलीसोबत बसली होती. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाशाचा प्रकाश त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक शांत हसू आणत होतं. तिची मुलगी आता थोडी मोठी झाली होती, निष्पाप, गोड आणि स्वप्नानं भरलेली. ती तिच्या आईकडे पाहते आणि विचारते, आई तू इतकी स्ट्रॉंग कशी आहेस? आर्या हसते. तिच्या डोक्यावरून केसावरून हात फिरवते आणि हळू आवाजात उत्तरते, कारण मी कधीही हार मानली नाही. ती तिच्या मुलीकडे प्रेमाने पाहते, तिला जवळ घेत म्हणते, कधी कधी अन्याय सहन करू नकोस, स्वतःसाठीही उभं राहायला शिक आणि स्वप्न कधीच सोडू नको. त्या शब्दांमध्ये फक्त सल्ला नव्हता, त्या शब्दात तिची कहाणी होती, तिचा संघर्ष होता, तिचं पूर्ण आयुष्य होतं. ती तिच्या मुलीला फक्त शब्द देत नव्हती, तर तिला तिची ताकद देत होती. तिची मुलगी हसते आणि म्हणते, आई मी तुझ्यासारखीच बनेन. आईच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू येतात, पण यावेळी ते अश्रू होते अभिमानाचे. एक मुलगी जी कधी तुटली होती, आज तीच दुसऱ्या मुलीचे आयुष्य घडवत होती. सहन करणं हेच नेहमी बरोबर नसतं. कधी कधी स्वतःसाठी उभं राहणं हाच खरा धैर्य असतो. काही नाती आयुष्य वाचवतात आणि काही माणसं आपल्याला पुन्हा स्वतःला भेटवतात. एक दिवस आर्या शहराच्या शांत रस्त्यावरून चालत होती. हातात वेळ नव्हता, पण मनात एक इच्छा होती, साक्षीला भेटण्यासाठी. ती तिच्यासमोर उभी राहिली. काही क्षण दोघं शांत, जणू सगळं बोलणं डोळ्यांनीच होतं. आर्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, ते होतं कृतज्ञतेचं. ती हळूच म्हणाली, जर तू नसतीस ना तर मी आज इथे नसते. साक्षी हसली. त्या हसण्यात अभिमान होता, शांत आनंद होता. ती म्हणाली, मी फक्त तुला तुझी ओळख करून दिली आर्या, बाकी सगळं तू केलंस.
त्या क्षणी आर्याला पहिल्यांदा पूर्ण जाणवलं, तिचा प्रवास कुणी वाचवला नव्हता, तिनं स्वतःला वाचवलं होतं. तिनं तिच्या आयुष्यातून सगळे नकारात्मक लोक काढून टाकले आणि आता तिचं आयुष्य साधं होतं पण पूर्ण होतं. तिचं स्वप्न, तिची मुलगी आणि तिची ताकद. ती आता कोणासाठीही स्वतःला हरवत नव्हती, ती स्वतःसाठी जगत होती आणि हीच होती तिच्या विजयाची खरी कहाणी. आर्याची कथा संपली नाही, ती पुढे जगत राहते, तिच्या मुली, तिच्या विचारात आणि तिच्या ताकदीत. तिनं शिकवलं, अन्याय सहन करणं हे धैर्य नाही, स्वतःसाठी उभं राहणं हेच खरं धैर्य आहे. तिने सगळे नकारात्मक लोक मागे सोडले आणि स्वतःसाठी एक नवं आयुष्य घडवलं. आता आयुष्यात फक्त 3च गोष्टी होत्या, तिचं स्वप्न, तिची मुलगी आणि तिची ताकद. आणि हीच होती एका मुलीच्या संघर्षातून विजयापर्यंतची कहाणी. जर ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. कथा मंजिरी बाय गायत्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह इथेच आपल्या कथा मंजिरी बाय गायत्रीवरती. तोपर्यंत नमस्कार.